यानंतर पाहूयात बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट. ठाकरे बंधू एकत्र येणार असा विश्वास, माझा कट्ट्यावर खासदार संजय राऊतांचं ठाकरे बंधूंवर वक्तव्य. तर ठाकरे एकत्र येण्याची अनेकांना भीती, राऊतांचं वक्तव्य. नातवंड आली आता तुरुंगात जायचं वय नाही असं शिंदे म्हणाले. खासदार संजय राऊतांचा कट्ट्यावरती मोठा गौप्यस्फोट, पक्ष सोडण्यासाठी शिंदेंनी अयोध्या दौऱ्यात आपल्याला विनवणी केली, राऊतांचा दावा. सामना वृत्तपत्राच्या मुखपृष्ठावरती राज आणि उद्धव ठाकरेंचा एकत्र फोटो. उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानंतर आज ठाकरे बंधूंचा एकत्र फोटो असल्यामुळे युतीवरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. राज ठाकरेंच्या सभेला गर्दी, पण त्या गर्दीचं मतात परिवर्तन होत नाही, शरद पवारांचं वक्तव्य. मात्र उद्धव ठाकरेंना गर्दीचं परिवर्तन मतांमध्ये करता येतं, अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांचा विधान. महाविकास आघाडीने महापालिका एकत्र लढाव्यात, पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांचं वक्तव्य. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची काही उमेदवारांची यादीही तयार असल्याची माहिती. हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा मनसेची शिवाजी पार्कमध्ये बॅनरबाजी. हिंदी सक्तीची नाही, शासन निर्णय काढा, हिंदी टाळा, बॅनरवरती आशय. मनसेचे मुंबईतील एकमेव माजी नगरसेवक संजय तुरडे यांचा मनसेला जय महाराष्ट्र. सोमवारी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती. तुरडेंसोबत कलिना परिसरातील मनसेचे पदाधिकारीही करणार प्रवेश. लाडक्या बहिणींसाठी निधी जमवणाऱ्या सरकारला अनाथांचा विसर. लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून बालसंगोपन योजनेतील बालकांना निधी दिला जात नसल्याची गंभीर बाब समोर. लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्या योजनांचे पैसे वळवले यासाठी आरटीआय फाईल. सरकारकडून यासंदर्भात माहिती मागवल्याची सुप्रिया सुळेंची माहिती. ई सेवा केंद्रांमध्ये स्टॅम्प पेपरची मागणी न करण्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे आदेश. शासकीय कार्यालयातील ई सेवा केंद्रात केली जाणारी स्टॅम्प पेपरची मागणी बेकायदेशीर, बावनकुळेंचे आदेश. राज्यामध्ये कोरोनाच्या 114 नव्या रुग्णांची नोंद, तर एकाचा मृत्यू. राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ. वसई विरारमध्ये पावसाची जोरदार हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. कल्याण डोंबिवलीतही मुसळधार, सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात. मुंबईतल्या मिठी नदी घोटाळा प्रकरणी अभिनेता दिनो मोरियाला पुन्हा ईडीचे समन्स. ईडीच्या तपास अधिकाऱ्यांसमोर पुढच्या आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स. मुंबईत 10 एसीपींच्या बदल्या. गेल्या आठवड्यात राज्यभरातल्या 500हून अधिक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या. मुंबईमध्ये बेस्ट बस तिकीट दर दुप्पट केल्यामुळे 5 लाख प्रवासी गमावले. उत्पन्नामध्ये मात्र 6 कोटींवरनं 75 कोटींपर्यंत वाढ. पश्चिम रेल्वे मार्गावरती आज रात्रकालीन ब्लॉक. परिणामी शनिवारी शेवटच्या 2 चर्चगेट विरार गाड्या रद्द होतील, तर रविवारी सकाळी 10:30 ते 3:30 या कालावधीत चर्चगेट मुंबई सेंट्रल दरम्यान मेगा ब्लॉक. उद्या मध्य रेल्वेच्या विद्याविहार आणि ठाणे स्थानकादरम्यान मेगा ब्लॉक. सकाळी 8 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत ब्लॉक. उद्या हार्बर लाईनवरती पनवेल आणि वाशी दरम्यान ब्लॉक. सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीमध्ये सीएसएमटी पनवेल, बेलापूर अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द करण्यात येतील. घोडबंदर मार्गावरती आजपासून रविवारी सकाळी 6 वाजेपर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद. नळपाडा पाईपलाईन इथे 4 पिलरवरती लोखंडी गर्ड टाकण्याचं काम करण्यात येणार आहे, त्यामुळे निर्णय. पुण्यामध्येही पावसाची हजेरी. तुरळक पाऊस पडणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज. जेसीबी विक्री फसवणूक प्रकरणी 6ही आरोपींना न्यायालयीन कोठडी. खेड राजगुरुनगर न्यायालयाने शशांक आणि लता हगवणेंसह इतर 4घांना कोठडी सुनावली. बारामतीमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात राष्ट्रवादीचं आंदोलन. हाके सतत अजित पवारांवरती टीका करत असल्याचा आरोप. काम पूर्ण न झाल्यामुळे पुण्यातला भिडे पूल 15 ऑगस्टपर्यंत बंद राहणार. भिडे पूल 6 जूनला सुरू होणार होता, मात्र 20% कामच पूर्ण. पुण्यामध्ये स्थळ निवड समितीकडनं साताऱ्यातील छत्रपती शाहू स्टेडियमची पाहणी. साताऱ्यामध्ये 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व्हावं यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेनं निमंत्रण पाठवलं. अजून कुठलाही निर्णय झाला नाही. कार्यकर्त्यांशी बोलून पुढची दिशा ठरवू. ठाकरेंच्या सेनेतनं हकालपट्टी झालेल्या सुधाकर बडगुजर यांची प्रतिक्रिया. नाशिकच्या मालेगावामध्ये नागरिकांच्या आरोग्याशी खेळ. जनावरांच्या कुर्बानीनंतर अवैध कत्तलखान्यांचे रक्तमिश्रित पाणी थेट मोसम नदीत. गेल्या 15 वर्षापासून सामाजिक कार्यकर्ते करतायत आंदोलन.
गावठी बंदुकीचा धाक दाखवून दहशत निर्माण करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात. जुन्या भांडणांच्या रागातनं कृत्य केल्याची माहिती. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमधल्या गोंधवणी परिसरातली घटना. धुळ्याच्या शिरपूरमध्ये वाहन चोरी प्रकरणाचा पर्दाफाश. 9 मोटरसायकलसह 2 आरोपी अटकेत. नाशिकच्या मालेगावामध्ये गोवंश चोरणाऱ्या टोळीला अटक. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. आरोपीकडनं एक कारही जप्त. नाशिकच्या चांदवडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू. आमदार राहुल अहेर यांनी घेतली मृत कुटुंबियांची भेट. सांत्वन करून मदत मिळवून देण्याचं आश्वासनही दिलं. जळगावच्या चोपडा तालुक्यातील अनेक गावांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचं आणि घरांचं मोठं नुकसान. शासनाने तातडीने पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. छत्रपती संभाजीनगर दरोडा प्रकरणामध्ये मोठी अपडेट. एन्काउंटरमध्ये मारल्या गेलेल्या अमोल खोतकरनेच पहिली गोळी झाडली. अमोल खोतकरच्या मैत्रिणीचा जबाब. परभणीमध्ये एका डॉक्टरला कोरोनाची लागण. डॉक्टरवरती उपचार सुरू असून कोणीही घाबरून न जाण्याचं प्रशासनाचं आवाहन. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी विनोद गंगणेला अखेर अटक. अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर कोर्टाच्या आवारातूनच पोलिसांनी घेतलं ताब्यात. ड्रग्ज प्रकरणातील अटक आरोपींची संख्या 20 आणि 17 जण अजूनही फरार. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यामध्ये घोरदरी परिसरामध्ये जबर चोरी. चाकूचा धाक दाखवून आखाड्यातील कुटुंबियांना लुटलं. 5 ते 6 लाखांचा मुद्देमाल लुटल्याची माहिती. याबरोबरच बातम्यांचा वेगवान आढावा पूर्ण झालाय. छोटासा ब्रेक पाहत रहा.